हॅलो एव्हरीवन, दिस इज सुयश देवरे आणि स्वागत आहे तुमचं सदा बेरोजगार या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आहे 4 नमुन्यांचा. आणि ते 4 नमुने कोण आहेत, काय आहे ते अगोदर तुम्ही बघा. ते 4 नमुने तुम्हाला अगोदर दाखवतो आणि मग तुम्हाला मी पुढची स्टोरी सांगतो. अरे नहीं, खोलने का नहीं, सिर्फ लगा के दे। देखो ला के देते हैं लगेज 10 मिनट में। है ना। और वो अरे अंदर वाला भी चेक कर ले, है क्या बराबर। ठीक है, ओके। आता मैं 10-15 मिनट। मोइन भैया, अरे कितने टाइम में उसको ला के देने की है? 10 मिनट 10 मिनट में ला के देने की। हाँ पीछे रख देता। ठीक है, ठीक ते दोनों वस्तू दिल्या दिली आहे. हा बाकी सांभाळून पैसे का तर मोइन भाऊ, एलन की खरंच किती दिवसात येणार आहे परत? नमुना नंबर 1, मोईन. गॅरेजवाल्याला 10 मिनिटात एलेन की आणून देतो असं सांगून एलेन की घेऊन फरार झाला आणि 10 दिवस कर्नाटकात ते एलेन की घेऊन फिरला. गॅरेजवाला याला फोन करत होता पण याने रिसीव केला नाही. असा हा नमुना 1. तर आपण जानकी योजना जाऊन आलोय. हा आहे निशांत पाटील, नमुना नंबर 2. हॉनेस्ट रिव्ह्यूच्या नावाखाली सगळ्यांना गंडवणारा निशांत पाटील. रिमूव युअर शूज अंदर राजा महाराजा बत्त्या. हे आहेत गणेश भाऊ झेरॉक्सवाले. नाव जेवढं सोपं तेवढंच यांचं व्यक्तिमत्व अवघड. तर मित्रांनो, आता आम्ही इथून निघालेलो आहे. तर आम्ही इथं स्टे वगैरे केला होता. हा आहे 4था नमुना, राकेश देवरे. साहेब जे काही सांगतायत, जे काही बोलतायत, त्यातल्या ज्या गाळलेल्या जागा आहेत त्या आपण भरायच्या असतात. तर ते आता इथे आले आणि इकडे चालले म्हणजे याचा अर्थ ते गोकर्णाला थांबले होते आणि आता ते पुढे कुठेतरी पुढच्या प्रवासाला चालले, हे प्रेक्षकांना समजून घ्यावं लागेल. तर हे ते 4 नमुने. आता आमचा प्लॅन झाला होता कर्नाटक फिरायला जायचं. तर कर्नाटक फिरायला जायच्या वेळेला माझा थोडासा बजेटचा इश्यू होता आणि दुकानावर काम असल्यामुळे मला दुकानावर थांबावं लागणार होतं, म्हणून मला जायला जमलं नाही. तर मी ह्या 4 नमुन्यांना म्हणजे या 4ही मित्रांना सांगितलं होतं की छान व्हिडिओ शूट करून आणा, व्लॉग शूट करून आणा आपल्या प्रेक्षकांना दाखवण्यासाठी. आणि हे 4 नमुने जे आहेत यांनी जो व्लॉग शूट केलाय तो अपलोड करण्यालायक ठेवलाच नाहीये. कारण फक्त हॉनेस्ट रिव्ह्यू, हॉनेस्ट ब्लॉग असं करण्याच्या नादात यांनी मार खाण्याची वेळ आणली. आणि म्हणूनच तुम्हाला मी पूर्ण बॅकग्राऊंड स्टोरी सांगून मगच हा व्लॉग अपलोड करतोय. कारण मला माहिती हे जर मी डायरेक्ट रॉ ॲज इट इज जर एडिट करून जर टाकलं तर मला कर्नाटकातून सुद्धा लोक मारायला येऊ शकतात किंवा माझा तपास घ्यायला लागतील, महाराष्ट्राच्या बाहेर पण आणि महाराष्ट्रात पण. म्हणून मी जे योग्य आहे तेच टाकतोय आणि जे खरंच दाखवण्यासारखं आहे तेच टाकतोय. तर हा व्हिडिओ आता तुम्ही इथून बघा आणि यांचे तुम्ही रिव्ह्यू बघा आणि यांचं तुम्ही व्लॉग करण्याची स्टाईल बघा. इकडे पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे पण ती आपल्या लँग्वेजमध्ये नाही आहे. आणि तुमच्यासाठी मी एवढं कष्ट पण नाही करणार ते ऑटो ट्रान्सलेट करायचं. अरे हां, आपल्या लँग्वेजमध्ये पण अवेलेबल आहे. तर आपले गाईड मोईन भाऊ आपल्याला सांगतील. सांगा मोईन भाऊ, काय आहे? माझे सांगण्यापेक्षा थोडं तुम्ही झूम करा. नाही ना, तुम्ही गाईडने सांगितलेलं कसं चांगलं असतं. सांगा सर. का गणुशेठ? मी नाही सांगू शकत, याच्यामुळे माफी मागतो मी. सांगताय गणुशेठ? हां का गणुशेठ? ते वाचता येत नाही ना. नाही ना, मला वाचता नाही ना. सांगताय राकेश भाऊ? चला मी वाचून दाखवू का. कर्नाटक के उत्तर कन्नौज जिले के आना गांव के पास पश्चिमी घाट के बीच स्थित है, जो प्रकृति की. तर आपण जानकी योजना जाऊन आलोय. एक ऑनेस्ट रिव्ह्यू घेणार आहे आपण की ॲक्च्युअलमध्ये यायला पाहिजे का नाही. मोस्ट प्रिफरेबल यायलाच पाहिजे, नाही तर इन रूट असेल तर. मोईन भाऊ, काय म्हणणं तुमचं? इन रूट असेल तर करू शकतो, पण पर्सनली याना केवसाठी घरून प्लॅन करू देणं हा मला ते योग्य नाही वाटतं. राकेश भाऊ, तुमचं काय म्हणणं आहे?
पावसाळ्यात वगैरे आलं तर ठीक आहे, पण मग असं बाकीच्या वेळेस नका येऊ. घाम निघतो. घाम वेगळं पाणी आपणच काढून टाकतो. गणेश शेठ, जे राखू बोला वाटते तेच बरोबर आहे. पण तुमचं काय चुकून पण स्वतः याला किंवा सर्च करून किंवा बघितल्याने येऊ नका. तुम्ही ऑन द वे कुठं जात असाल तर येऊ शकता. पण ह्या पण 10 रुपये देऊन तुमचाच घाम निघल. नाही पार्किंग वंटलले काही जवली बेकार शिवाय देऊ राहिला त्यांच्या भाषेत. अरे ह्या सिर्फ पार्किंग, ह्या कुछ नाही. दिवरे लोंटर रे देऊन टाकायला मोहिना पडून बेकार गाळ्या देऊ राहिल्या मोहिना तुला. तुम केरला से या कर्नाटक से? केरला, कर्नाटक से, बिजापूर. हे जे नंबर दिले का, हे 1 जसं 1 यांचे नाव दिले, हे सिरीज वाईज म्हणजे झगड्यामध्ये पुढे होते यांच्यासोबत कंटिन्यू. काय म्हणतोय? हे झगड्यामध्ये पुढे होते 1 2 3 4 त्यांना नंबर. झगड्यामध्ये पुढे होते काय काय म्हणता गणेश? एलिफंट कोण? एलिफंट 3 लोक चालवायचे. सफजान, मौला, शाहजाद हे 3 लोक एलिफंट चालवायचे. त्यांचे मी गाईडलाईनर बनून जातो. 3 लोक एलिफंट चालवायचे. एलिफंट ऑपरेटर हो द्या एलिफंट. नाही रे. हा हे काय आहे गणेश? हा गर्भगृह आहे त्यांचा. गर्व नाही. इथं काय व्हायचं? इथं मुजरा व्हायचा. राजा साहब. सर जी मैं पहले आपको क्या पूछ रहा हूँ कि बोट वगैरह सर्विसिंग है ना? हाँ सर्विसिंग है, अच्छा रहेगा. जैसे जाएंगे वैसे ही आता हाँ, जाएंगे. कुछ भी प्रॉब्लम नहीं है. कि ऑल ओवर ओके. जैकेट चाहिए तो जैकेट देता हूँ. जैकेट नहीं, बोट का सर्विसिंग इम्पोर्टेंट है. जैकेट को क्या करो? अच्छा है. जो सभी लोकेशन पॅराशूटच्या दिखाएंगे. बसतील झोप. बोलिए. ओके डन. सर्विस दे बोट, तुम्ही काळजी करू नका. असे हे व्लॉगर हे जर मार्केटमध्ये आले तर चांगल्या चांगल्यांचं मार्केट खातील, ही मला गॅरंटी. आणि हे पण मार खातील लवकरच, याची पण मला पूर्णपणे खात्री आहे. आता यांचा तुम्ही फूड रिव्ह्यू बघा. तर तुम्ही पाहू शकता मोहीन भाऊ एक ऑनेस्ट रिव्ह्यू जास्त करून मालेगावला प्रॉन्स भेटत नाही, पण मी मुंबईला खाल्ले होते, पण हे खाल्ल्यानंतर मला बेस्ट वाटलं. मुंबईपेक्षा खूप भेटेल. दादा स्कॉच कसं आहे? खूप सुंदर आहे. स्कॉच म्हणजे मित्रांनो बटरस्कॉच. खूप सुंदर. आणि आपले मोहीन भाऊ ते नेहमीच काहीतरी गुघाणपणा करत. ब्लॅक करंट काय कोणता करंट? मस्त आहे. खाऊन बघा तेव्हा तुम्हाला समजेल. गुघाण शब्द ऐकला तुम्ही, गुघाण. तर असा गुघाणपणा निशांत भाऊ व्हिडिओमध्ये केव्हा करतील याचा काही भरोसा नाही. तोच गुघाणपणा आता तुम्ही इथून पुढे बघा आणि तुम्ही यांचाच व्हिडिओ बघा. मी काय मध्ये तुम्हाला आता डिस्टर्ब करत नाही. तर आत्ता आपण मातंगा हिल चढायला चालू केले. पाऊ 5:40 5:50चा सनसेट टाईम आहे. जर तोपर्यंत आपण पोचलो ना आपल्याला सनसेट दिसला तर वेल अँड गुड, नाही तर जे मोहीन भाऊ म्हणतील ते. आणि मोहीन भाऊला चढायला थोडी दिक्कत होणार आहे कारण की त्यांच्या चड्डीला बेल्ट नाही आहे. मोहीन भाऊ काय रिॲक्शन तुम्ही? मला काहीच हरकत नाही, मी बिंदास सोडू शकतो. तुम्ही पाहू शकता काही चड्डी ते खाली आलेली. ब्लॉग पण काय पाड्या. तर आता आपण विठ्ठल मंदिरात आलेलो आहे. विठ्ठल मंदिराची एंट्री 40 रुपयाची. आणि हा पूर्ण इनर विठ्ठल मंदिर म्हणजे विठ्ठल मंदिराच्या मधून चा जो परिसर आहे तो आहे हा. तुम्ही पाहू शकता खूपचं स्ट्रक्चर जे आहे ते डिमॉलिश झालेलं आहे. आणि हा जो रथ म्हणू शकता तुम्ही जे 50 रुपयाच्या नोटवर जे स्कल्पचर पाहता ते याच्याबद्दल आपल्याला मोहीन भाऊ जरा स्पष्ट सांगतील. तर मोहीन भाऊ काय आहे नेमकं जे 50 रुपयाची आपण नोट बघतो
50 रुपयाची नोटवर जे आपला चित्र असतो तो आमच्या इथलं चित्र. 50 रुपयाची नोट आहे का आपल्याकडे? राकेश बाप्पा राकेश दादांकडे असेल किंवा कदाचित कोणाकडे असेल. आता आपण देऊन आलो. अरे काय धंदे एक ते दादांकडे मी हेल्प मागून घेऊ शकतो पण. मग घ्या ना. दादा आहे का? काय रे अरे त्याची कडक काढली. दिसा. थांब ना. हे दिखा रे. तर आता आपण आलो आहे जलमहलमध्ये. तर जलमहल नेमकं काय हे आपल्याला एक्सप्लेन करतील मोईन भाऊ. हा सांगा मोईन भाऊ काय जलमहल. पहिले मला वाचू द्या. दी स्ट्रक्चर नोन एज जलमहल अँड वॉटर पवेलियन कन्सिस्ट ऑफ अ सेंटर स्टेज. इथे पाणीचा एक मोठा टँक होता. हा जे टँक दिसतोय का हा. त्याच्यामुळे त्याला जलमहल नाव दिलं आहे. स्ट्रक्चर इज द साऊथ इज प्रोजेक्ट स्टेशन ऑफ 2 लेवल्स द स्टेप ऑन ईस्ट साईड ऑफ रेड सॉर्टेड. याला ते जलमहलचं जी वरची साईड दिलं आहे त्याला तर 2 फर्स्ट फ्लोअर आणि सेकंड फ्लोअर दिलं आहे. सेकंड फ्लोअरला ते कमळचं फुल येतं, लोटसचं फ्लॉवर, तसा फ्लॉवर सारखं आहे. त्याच्यात बारीक 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 काय म्हणतो आपण लिकेज नाही होल्स पोर्स. होल्स दिलेले. मोल्डिंग अँड ट्रेस प्लास्टर फ्लोरिंग कॅन बी हिअर. इन्व्हेस्टमेंट ऑन द सेंटर इज फाउंडेशन बोर्ड्स ऑन टाइम इन द 5 स्टेशन विथ साऊथ इज पवेलियन कॉर्नर रिमेन्स. त्यांनी जलमहलचा मेन्शन केलं आहे का पहिलेच्या काळात जेव्हा जलमहल होता तर तेव्हा बोटिंग सारखा जलमहल होता. हा आता कमी होऊन गेला. हा ना वाचना हा कमी होऊन गेला वेळेप्रमाणे. ठीक आहे ठीक आहे. अजून आणि सांगा. त्याच्यात फिश वगैरे पण होते. आणि मग राणी कुठे जायची. आणि ती दोन लेवलचा जे दिसतोय का 2 लेवल. हा सेकंड वन टेल बॉडी हैंड और हेड. ओके हाँ हनुमान हवा में उड़ के जा रहा है दिख रहा है. एंड द थर्ड वन एक स्टेप इस तरफ आइए. अब देख सकते हैं थर्ड वन दिस इज अ कोबरा स्नेक. ओके एंड नीचे देखिए शिवलिंग आ रहा है. शिवलिंग के ऊपर नागलिंग है. ओके एंड स्मॉल मंकी गिर रहा है. बिग मंकी ऊपर से कैच किया है. और दिस इज अ फ्रॉग पानी में जंप कर रहा है दिख रहा है. एक स्टेप इस तरफ एंड देन इस तरफ द बिग मंकी द बेबी मंकी को फीडिंग सिस्टम होते. एंड देन द लास्ट वन 1 head 2 body. दिस इज सिटिंग पोजस मंकी. इसके ऊपर एक स्मॉल मंकी है. 1 head 2 body. पहले इसको देखना है एंड बाद में इसको देखना है. द टोटल कार्विंग ओनली 1 head. हम्पी इज मंकी किंगडम. राकेश भाऊंना तुम्ही इथं पाहू शकता. हे त्यांचं हॉटेल आहे हॉटेल गोकुळ. इथून रोड हम्पी वगैरे जातं. तर आपण आता मध्ये जाऊन जरा पाहूयात आणि काहीतरी ऑर्डर करतो. कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ? बघितले आमचे 4 व्लॉगर 4 नमुने. तर हे नमुने तुम्हाला कसे वाटले आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून कळवा. भेटू लवकरच नवीन विषयासोबत नवीन व्हिडिओमध्ये.